रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर बळी सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे की कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापसाचं व सोयाबीनचं अनुदान उद्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ते अनुदान नेमकं कोण्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि हेक्टरी किती रुपये अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि किती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते अनुदान जमा होणार आहे, त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 2 मिनिटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले। त्याचं एक कारण होतं की आंतरराष्ट्रीय धोरणामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा भाव फरक म्हणजे कापसाला व सोयाबीनला भाव कमी लागल्यामुळं राज्य सरकारच्या माध्यमातून एक शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला की आम्ही कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेचे पैसे देऊ। पण तो निर्णय कधी घेतला? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतल्यामुळे सरकारला ते पैसे देणं शक्य झालं नाही, कारण की लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यामुळे सरकारला ते पैसे देणं शक्य झालं नाही आणि फक्त GR काढून ठेवला आम्ही पैसे देऊ म्हणून, पण पैसे देणं शक्य झालं नाही कारण आचारसंहितामध्ये कोणतेही पैसे सरकारला वाटता येत नसतात। त्यामुळे ते पैसे तेव्हा त्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देणं शक्य झालं नाही। तर शेतकरी बांधवांनो, आता सध्या एक विचार केला तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांची मतं जास्तीत जास्त या महायुती सरकारला पडावं यासाठी शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जो लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेतला होता तो भावांतर योजनेचा निर्णय तो आता मार्गी लागलेला आहे। तो भावांतर योजनेचे पैसे सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्यापासून जमा सुद्धा होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, हे पैसे नेमके कोण्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 2 मिनिटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या खरीप हंगाम 2023 मध्ये आपल्या शेताची पीक पाहणी केली होती त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापसाचं व सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे। खरीप हंगाम 2023 मध्ये ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या सातबाऱ्यावर पीक पाहणी केली होती, पीक पाहणी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस व सोयाबीन चं अनुदान हेक्टरी 5,000 रुपयाच्या मर्यादेत हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मागच्या 8 दिवसापासून याद्यासुद्धा निर्गमित केल्या आहेत आणि आपल्या गावातील ग्रामपंचायतवर त्या याद्यासुद्धा लावलेल्या आहेत। तर शेतकरी बांधवांनो, त्या यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांचं नाव जरी आलेलं नसेल तरी त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापसाचं व सोयाबीनच्या अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत। ज्या शेतकरी बांधवांचं त्या यादीमध्ये नाव नसेल पण सातबाऱ्यावर आपण पिकाची नोंद केलेली होती 2023 मध्ये, खरीप 2023 मध्ये पीक पाहणी केली होती आणि इथं यादीत नाव नसेल तरी त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस व सोयाबीन भावांतर योजनेचे पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, हे अनुदान हेक्टरी 5,000 रुपयापासून ते वरी 10,000 रुपये अनुदान जमा होणार आहे। 2 हेक्टरच्या मर्यादेत हे कापूस व सोयाबीनचं अनुदान आहे। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम 2023 मध्ये आपल्या शेताची पीक पाहणी केली आणि ज्या शेतकरी बांधवांचं नाव नाही आलं तरी त्या शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। पण त्या शेतकरी बांधवांसाठी एक काम करावं लागणार आहे आपल्याला। त्यासाठी आपल्या पीक पाणी केलेली असल्यामुळं सातबारा आपली नोंद असते, त्या सातबाराचं एक झेरॉक्स, आधार कार्डचे झेरॉक्स आणि बँक पासबुकचं झेरॉक्स आणि ते आपलं संमती प्रमाणपत्राचा फॉर्म भरून आपल्याला कृषी सहाय्यकाकडे द्यायचा आहे। तर ते फॉर्म दिल्यानंतर आपल्या खात्यामध्ये त्या अनुदानाचे पैसे जमा होणार। तर शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या भावांतर योजनेचे पैसे उद्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 21 ऑगस्ट 2024 पासून खात्यामध्ये जमा होणार आहेत। आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार। ज्या बँकेची बँक पासबुकशी आधार संलग्न आहे त्याच बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, हे अनुदान
हेक्टरी 5,000 रुपयापासून ते वरीतवरी 10,000 रुपयेपर्यंत कापूस व सोयाबीन चं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे होतं खरीप हंगाम 2023मध्ये ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेताची ई पीक पाहणी केली होती त्या शेतकरी बांधवांसाठी कापूस व सोयाबीन पिकाचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलं होतं आणि ते अनुदान जमासुद्धा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे अनुदान हेक्टरी 5,000 शेतकरी बांधवांनो, कापूस व सोयाबीनचं अनुदान हे हेक्टरी 5,000 रुपयापासून वरीतवरी 10,000 रुपयेपर्यंत 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्यापासून जमा होणार आहे. DBTद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा होणार आहे. ज्या शेतकरी बांधवांचे बँकेशी आधार कार्ड संलग्न असेल त्याच बँकेमध्ये अनुदान जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, जसे की आपल्याला PM किसानचे पैसे येत गेले, नमो शेतकरीचे पैसे येत गेले, त्याच बँक खात्यामध्ये हे अनुदान सुद्धा जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे होतं खरीप हंगाम 2023मध्ये ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेताची ई पीक पाहणी केली होती त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस व सोयाबीन अनुदानाचे भावांतर योजनेचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून उद्यापासून जमा केले जाणार आहेत. तर त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.